सध्याच्या घडीला माणसाची जीवनशैली अर्थात लाईफस्टाईल फारच बदलून गेली आहे। कामाचा, अभ्यासाचा ताण आणि इतर अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे माणसाच्या जीवनशैलीत बराच फरक दिसून येतो। मोबाईल स्क्रीनवर जास्तीत जास्त वेळ घालवणं या सगळ्या गोष्टी होत असल्याने भारताभोवती लठ्ठपणाचा विळखा घट्ट होत आहे। द लॅन्सेटने याबाबत धक्कादायक आकडेवारी त्यांच्या अहवालात प्रसिद्ध केली आहे। द लॅन्सेटने एक अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे ज्यामध्ये आपला भारत देश हा लठ्ठपणाच्या विळख्यात अडकत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे। खास करून तरुणांमध्ये याचं प्रमाण सर्वाधिक आहे। त्यामुळे येत्या काळात भारत लठ्ठपणा आणि त्यामुळे होणाऱ्या विविध आजारांनी ग्रासलेल्या लोकसंख्येचा देश होण्याची भीती या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे। भारतात हृदयविकार, स्ट्रोक आणि मधुमेह या आजारांचं प्रमाण अधिक आहे। अशात माणसाचं लठ्ठ होणं वाढलं तर या आजाराचं प्रमाण आणखी वाढू शकतं। सध्याच्या घडीला किशोरवयीन मुलांमध्ये लठ्ठपणा वाढीस लागला आहे। या किशोरवयीन मुलांमध्ये मधुमेहाचा टाईप 2 हमखास दिसून येतो आहे। या संदर्भात जो अभ्यास करण्यात आला त्यासाठी 1990 पासूनची माहिती वापरण्यात आली। 1990 ची आकडेवारी आणि 2022 ची आकडेवारी यांची तुलना करण्यात आली। 1990 मध्ये भारतात लठ्ठपणाचे प्रमाण 1.2% होते, जे 2022 मध्ये 9.8% वाढले आहे। 1990 मध्ये पुरुषांचं जाड होण्याचं प्रमाण 0.5% होतं, ते 2022 मध्ये 5.4% झालं आहे। तर मुलींचं प्रमाण 1990 मध्ये 0.1% होतं, जे 2022 मध्ये 3.1% झालं आहे। नॅशनल रिस्क फॅक्टर कोलॅबरेशन आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्याद्वारे देण्यात आलेल्या माहितीचे विश्लेषण करून जगातील किशोरवयीन मुलांमध्ये 2022 चा लठ्ठपणाचा दर 1990 च्या दराच्या चौपट आहे। द लॅन्सेटच्या अहवालात प्रसिद्ध झालेल्या जागतिक अंदाजानुसार जगभरात 1 अब्जाहून अधिक लोक लठ्ठ आहेत। 2022 च्या आकडेवारीनुसार त्यामध्ये जगातल्या लठ्ठ लोकांमध्ये 88 कोटी प्रौढ तर 15.9 कोटी मुलांचा समावेश आहे। जागतिक आरोग्य संघटनेने परिभाषित केल्यानुसार लठ्ठपणा म्हणजे चरबीचा एक असामान्य किंवा जास्त संचय आहे, त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण होतो। बॉडी मास इंडेक्स किंवा BMI म्हणजे उंचीच्या प्रमाणातलं वजन। जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांनुसार 25 पेक्षा जास्त BMI असेल तर तुम्ही ओव्हरवेट असता, म्हणजे तुमचं वजन गरजेपेक्षा जास्त आहे। द लॅन्सेटच्या अभ्यासानुसार भारतात 2022 मध्ये 20 वर्षांवरील 44 दशलक्ष महिला आणि 26 दशलक्ष पुरुष लठ्ठ असल्याची नोंद करण्यात आली आहे। तसेच 2022 मध्ये 5 ते 19 या वयोगटातील तब्बल 12.5 दशलक्ष मुलांचे, ज्यामध्ये 7.4 दशलक्ष मुले आणि 5.2 दशलक्ष मुलींचे स्थूलपणामुळे वजन वाढल्याचे आढळून आले आहे। द लॅन्सेटचा अहवाल नक्कीच चिंताजनक आहे। या सगळ्यापासून बचाव करायचा असेल तर संतुलित आहार, व्यायाम आणि जीवनशैलीत आवश्यक ते बदल करणं गरजेचं आहे। आताच्या घडीला लोक फळभाज्या, पालेभाज्या, डाळी, कडधान्य यांपासून लांब जात आहे। प्रक्रिया केलेल्या अन्नाचा वापर वाढला आहे किंवा तशी उत्पादनं जास्तीत जास्त प्रमाणात वापरली जात आहे। चरबीयुक्त पदार्थांचं जास्त सेवन मुलांनी करणं, शरीराला हालचाल नसणं, बैठी जीवनशैली, जास्त प्रथिने न मिळणं अशी अनेक कारणे यांसाठी देता येतील। आपल्या पारंपरिक गोष्टी आपण मागे सोडत चाललो आहोत। व्यायाम, सूर्यनमस्कार अशा साध्या गोष्टीसाठी कुणालाही वेळ नाही। चला तर मग आज थांबूया इथेच। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढील अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत।